खरं वास्तविक आमची संस्कृती आम्हाला शिकवते, आई वडील म्हातारे झाले तर त्यांची सेवा करणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांच्या आजाराला खाणपाणाला सगळीकडे लक्ष देणं. मग म्हातारपणी आपण जर त्यांना घरातून काढून टाकलं स्वार्थापोटी आणि असलेल्या इस्टेटीवर कब्जा करून कोणी बसला तर त्याला आपण सुसंस्कृत म्हणतो का? तो सुसंस्कृत नाही आहे आणि म्हणून त्याच्याकडे बघण्याची दृष्टिकोनही आपला वेगळा होतो. तसाच आपल्यातले जे काही गेलेत ते सुसंस्कृत म्हणायचे का? का गेलेत? अरे म्हातारपणी आमचा नेता तुमच्यासाठी धडपड करतोय, आजही 85 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा ते बाहेर फिरतायत, उन्हातानामध्ये पावसामध्ये फिरतायत, काम करतायत आणि आपल्याला सगळ्यांना प्रोत्साहित करतायत. मग असं असताना आत्तापर्यंत आम्हाला ते देऊ शकत होते, सत्तेमध्ये बसवू शकत होते, मानाचे स्थान मिळवून देत होते, म्हणून त्यांच्याबरोबर राहायचं. आणि आता ज्या वेळेला त्यांच्याकडे शक्ती नाही ती, परंतु ही शक्ती तुम्ही सगळे आहात. शक्ती आपण विसरतो आहोत, आम्हीच शक्ती आहोत त्यांची. आम्ही जर एकत्र राहिलो, आम्ही आज जर एकतेनं साहेबांच्या बरोबर आहोत आणि ते दाखवण्यासाठी झटलो तर आपण निश्चित विजय मिळवू शकू.